थांबणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेला आपला मसुदा देत असताना एक चित्रपट या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. ती फक्त थीम या ठिकाणी थांबेल. आमच्या सहित सर्वजण बाहेर येतील आणि या ठिकाणी हार घातल्या समता सैनिक दल अभिवादन करेल. पण केलं आपण सुद्धा आपण सुद्धा बाबासाहेबांकडे फोन करायचा आहे आणि अभिवादन याला दे ना झेंडे बाहेर आण ना तिथं लोक नाही ना झाले का आपली हो तुमची लिंक तोड नका बोला. महिला विनंती आहे की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करायचं आहे आणि या मोर्चाची सुरुवात आपल्याला करायची आहे. ज्या संविधान समितीने दिलेल्या घोषणा आहेत त्याच घोषणा आपण या मोर्चामध्ये देतो. त्याच्या विपरीत कुठलीही दुसरी घोषणा मोर्चामध्ये द्यायची नाही. हुशार आहे आपल्याला तुम्ही जर असं व्हेरी गुड. बाबासाहेब आंबेडकरांचा बूट फेकणाऱ्या हरामखोराचं करायचं काय? निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना गेटच्या समोर यायचं आहे. प्रथमतः निवेदन दिले जाणार आहे. सर्वांना सर्व नेत्यांनी पुढे येतोय. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देऊन मग पुढील कार्यक्रम सुरू होणार आहे. हॅलो हॅलो सर्वांनी जरा एक मिनिट लक्ष द्या. मोर्चाची सांगता होण्यापूर्वी जागी खाली बसून घ्यायचे. काही वेळात मोर्चाच्या आर्थिक प्रदर्शन चालू होईल. या मोर्चाचे सर्व समन्वयक प्रमुख समिती हे सगळे जोपर्यंत सगळ्यांना या स्टेजवर घेतलं जात नाही तोपर्यंत कुणीही सांगितलेली शिस्त बिघडवायची नाही. आपण समन्वयाने जे काही मोर्चाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे काही टप्पे ठरवलेले आहेत ते टप्पे या संविधान संघर्ष मोर्चासाठी आलेल्या सर्व संघटनेचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, संविधानवादी आंबेडकरवादी संघटनांचे संस्थांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सर्वांनी ते तंतोतंत पळायचं आहे. आपण या संविधान संघर्ष मोर्चाच्या अनुषंगाने ज्या काही आपले सर्व समन्वयक, सर्व प्रमुख समन्वयक, मोर्चात आलेले सर्व आसपासचे सर्व सहभागी झालेल्या सर्व भीमसैनिकांना, बंधुभगिनींना, युवकांना कृपया आहे या ठिकाणी आपण शांततेने बसून घ्यायचं आहे. बापू दादासाहेब पवार, अशोक बापू गायकवाड, संजय तात्या गाडे सम्मान में, संविधान के सम्मान में भारतीय राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, भारतीय संविधानाचा, संविधान के जय भीम. काय करतो संविधान संघर्ष मोर्चाची समिती हे आपलं शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी सावलीमध्ये शांततेनं बसून घ्यायचं आहे. मी जिल्हा समन्वयकांची नावं या ठिकाणी भटक्यासाठी जगणारे नाही तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारासाठी लढणारे आहे का नाही एवढं मला सांगा. आणि जे माझे बाबासाहेब आंबेडकर यावेळेस त्यांनी हात वर करा आणि शिस्तीचं पालन करा. पोलिसांना काय वाटतं माहितीये का? आता एक कोणतरी घोषणा की जब जब सरकार डरती है
पुलिस को आगे करतीये म्हणून मला पोलीस बांधवांना सांगायचंय, पोलीस बांधवांना तुम्ही बी आमचेच आहे. आणि संविधान म्हणजे इथल्या 12 बलदार 18 अंतदार इथल्या वाड्या वस्तीवरच्या गरीबाला सुद्धा न्याय देणारी आणि समानता देणारं संविधान आहे. आणि आम्ही त्या वाड्या वस्तीवरच्या आई बहिणीला, वाड्या वस्तीच्या असणाऱ्या पालावरच्या असणाऱ्या आमच्या खोलाच्या सारख्या संघटनेतले माणसाला सुद्धा, ज्याला तळागाळामध्ये आदिवासी समाज होते त्यांच्यासाठी लाटारी जमात आहे. लाटारी जमात आहे का नाही आपण? आणि वाटल ते बाबासाहेबांसाठी, बरोबर का? वाटल ते संविधानासाठी. जर संविधान नसेल तर लय करावं काय? त्यांचं संविधान लय वेगळं आहे. आपल्याला त्या संविधानानं देव बी पूजू दिलं नाही. मला सांगा, वाटल ते बाबासाहेबांसाठी. अरे वाटल ते बोल मेरी बहिणा, वाटल ते संविधानासाठी. हा बोल मेरी बहिणा, बोल मेरी बहिणा, बोल मेरे भाऊ. हातच वर व्हायला गेलं, काही आपलं घाबरलं नाही. अरे तुम्हाला पगार वाढत नाही, तुमच्या खानदानाला पगार वाढवेल बाबासाहेब आणखीनचा दिवस काय दिवस जिवंत राहिले तर. अरे बाबासाहेबांना जर आपण बाबासाहेबांच्या संविधानाला जर आपण संरक्षण करू शकलो नाही तर अक्षरशः सांगतो देवाला बी पूजत नाही तो आपल्याला काय. मग या देवाला सुद्धा आपल्याला बंदिस्त केलंय, त्यातनं मोकळं करायचंय. आणि मोकळं करायचं आता फक्त एकच आहे, बाबासाहेब आंबेडकर. कुणासाठी? यानंतर घोषणा देऊन एक मोठा मोर्चा काढला. एका मोर्चानं या देशामध्ये काही होणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला समजून घेणार, या देशामध्ये संविधानाला समजून घेणार, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला समजून घेणार असलं वातावरण या देशामध्ये नाहीये. 2014 सालापासून या देशामधल्या RSS सारख्या संघटनेला जी मस्ती आलेली आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती जी चप्पल फेक झाली, बूट फेक झाली, ही आपण नुसती साधी गोष्ट नाहीये, लक्षात ठेवा. हा गेली 100 वर्षाचा इथल्या ब्राह्मणशाहीनं, वैदिक ब्राह्मणांनी, RSSनी जाणीवपूर्वक केलेला प्लॅन आहे. आणि 2000 सालापासून या देशातल्या ब्राह्मणाला मस्ती आलेली आहे, हे लक्षात ठेवा. कधीही टोर तोड न करणारी ही 3.5% जात भारताच्या सरन्यायाधीशाच्या अंगावरती बूट फेकते, म्हणजे किती मस्ती आहे, लक्षात ठेवा. आणि ही मस्ती जिरवण्याचं काम, ज्याला संविधान मान्य आहे, ज्याला लोकशाही मान्य आहे, ज्याला बाबासाहेब आंबेडकर मान्य आहे, ज्याला महात्मा फुले मान्य आहे, ज्याला शिवाजी महाराज मान्य आहे, ज्याला शाहू महाराज मान्य आहेत, ही जमात त्यांची मस्ती जिरवू शकते. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपण सगळ्या व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती आहात. या सगळ्या फेसबुकवरती सातत्याने मनोहर भागवत बोलतो. मोदी लोकांच्या बरोबर बोलत नाही. आणि तो तडीपार मस्तवाल अमित शहा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पार्लमेंटमध्ये आंबेडकर 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 काय लावलंय. ही जी मस्ती आहे, ती मस्ती कशाच्या जोरावरती आलेली आहे, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपण ही आपण भूषण गवई यांच्यावर एका मनोवाद्यानं, वकिलानं, की ज्याला न्यायाचं शिक्षण घेतलेलं आहे, ज्यानं संविधान वाचून वकिलीसारखी डिग्री प्राप्त केलेली आहे, लोकशाही म्हणजे काय असतं याचं
बाळकडू ज्याच्या शरीरामध्ये आहे अशा एका वकिलानं सरन्यायाधीश गवळीच्या दिशेनं पायातला बूट काढून फेकून मारावा, ही गोष्ट देशातल्या न्याय व्यवस्थेला आणि देशातल्या लोकशाहीला कलंक लावणारी आहे. आणि म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी, तमाम भारतीय ज्याने या संविधानाला स्वीकारले, तो प्रत्येक जण मग तो SC ST OBC ओपन सर्वच, हे नुसत्या एका जातीचा नाही तर सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा आज जागर झालेला आहे. पण नुसता जागर झाला की आपलं काम संपलं असं अजिबात नाही. आता आपल्याला संविधानाला सुरक्षित करण्यासाठी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासाठी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आता पूर्वीसारखा विखुरलेला राहिला नाही, तर एका बुटानं जिल्ह्यातला सर्व कार्यकर्ता एकत्र आणलाय. त्याने एवढीच घोषणा दिली की काय म्हणला, सनातन्याचा विजय असो, बरोबर ना, असं काहीतरी म्हणाला आणि घोषणा देऊन गेला. पण त्याच्या एका घोषणेनं आमच्यातला बाबासाहेब जागा झाला आणि आता आम्ही एकदा ठरवून टाकलेलं आहे की हे का होतं, ह्याच्या मागचं प्रमुख कारण काय, हे कशामुळे होतं, या मुळाशी जाण्याचा निर्णय आता इथं बसलेल्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याने घेण्याचं ठरवलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला मी या देशाचा मालक बनवतो आणि मालक बनवून तुम्हाला या देशाचा सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून देतो. मग राणीच्या पोटातला राजा न करत झोपडपट्टी सुद्धा उद्याच्या पंतप्रधान जन्माला येणार, ही घोषवाक्य बाबासाहेबांचं होतं. आणि त्या घोषवाक्याला आम्ही न जागल्यामुळं, त्या घोषवाक्याला आम्ही न स्वीकारल्यामुळं आणि पैशातून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणित मांडल्यामुळं खरं तर भूषण गवईच्या दिशेने तो गेलेला बूट होता. जर तो गेलेला बूट जर आम्हाला यातना देत असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जागर करत आम्हाला या देशामध्ये आता सत्ता परिवर्तन करायचं आहे. अब नोट पे वोट नहीं चलेगी, नोट पे वोट नहीं चलेगा, अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना बोलवलंय. कदाचित माझ्या बरोबर आलेल्या कुणा कार्यकर्त्याला राग येईल, कुणा कार्यकर्त्याला वाईट वाटेल, पण एकदा ठरवून घ्या, बाबासाहेबांना सुरक्षित करायचं असेल, संविधान या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आम्ही आमचं मत न विकता या देशामध्ये परिवर्तन करू आणि आम्हाला अभिप्रेत असलेली व्यवस्था जन्माला घातली तर कुणाला घास नाही आहे तिथनं बूट फेकून मारायचा. म्हणून यानंतर जर आम्हाला जर या देशामध्ये आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचा असेल, संविधानाला सुरक्षित करायचं असेल आणि भारत माझा देश आहे हा भारत सुरक्षित करायचा असेल तर इथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शपथ घ्यावी की आता मत घेण्यासाठी, मताला विकण्यासाठी कुणाच्या दारात जाणार नाही. मताची विभाजन होत असताना ते होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर मताची किंमत होऊ देणार नाही. कारण एक मत या देशाचा पंतप्रधान बदलतं आणि त्यामुळं एक मत सुद्धा या देशामध्ये फार महत्वपूर्ण आहे. हे बाबासाहेबांनी संविधान देताना सांगितलं होतं. त्या बाबासाहेबाला आपल्या मेंदूत, हृदयात एकवटूया आणि या पुढच्या काळामध्ये ठरवून टाकूया. येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका मित्रांनो एकत्र लढण्याचा निर्णय आहे. पण जो जाईल मताचे पैसे घ्यायला तो बाबासाहेबांची कर्मठ अवलाद असेल, तो कदाचित वड्याखोड्या जन्माला आला असेल. त्यामुळे सगळ्यांनी निर्णय घ्या. आमच्यासोबत यायचं असेल तर मताचे पैसे घेणार असाल तर तुम्ही बाबासाहेबांची अवलाद नाही, मताचे पैसे घेतले तर बूट हा जाणार आहे आणि गेलेल्या बुटावर दुःख व्यक्त करण्यात पुन्हा पुन्हा आम्ही कुणी तुमच्या सोबत येणार नाही. त्यामुळे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. एकदा आम्ही केलेली चूक तिचं प्रायश्चित्त लवकरच आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यावर बसून करणार आहोत आणि सातारा जिल्ह्यातनं एक नवा आवाज देणार आहोत भारताला आणि महाराष्ट्राला की लवकरच कुणा दाखल करणार. आता आम्ही मोर्चाचं पहिल्यांदा बघितलं 4 दिवसात, आता कोणी दाखल होती, लवकरच कुणा दाखल. आम्ही काय थांबलो बिमलोय किंवा त्याची बाजू घ्यायला नाही गेलो, त्याने काय पाकिट बिकीट नाही पाठवलं वावारी, त्यामुळे थांबलं नाही कोण.
त्याच्या विरुद्ध गुन्हा होणारच. कारण आम्ही मोर्चात अडकलो होतो, मोर्चात बाहेर पडलो की आता गुन्हे दाखल करू. इतर राज्यामध्ये गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये सनातनी वृत्तीचं, ब्राह्मणी वृत्तीचं, मनोवादी वृत्तीचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्र राज्यात गुन्हे दाखल झाले नाहीत. आम्ही गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज बापू 40 वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व करणारे बापू सारखी व्यक्ती जर सगळ्यांना एक संघ राहा, वोट विकू नका म्हणून जर आवाज येत असेल तर जीवनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत सत्ता परिवर्तन करण्यासाठी इथला आंबेडकर अनुयायी प्रत्येक जण बापूच्या पाठीमागे उभा राहील. भाजप प्रणित, RSS प्रणित मनोवादी सरकार पलटी केल्याशिवाय आंबेडकरवादी स्वस्थ बसणार नाही. त्याच वेळेला बुटाची किंमत आम्ही त्यांना दाखवून देऊ. इशारा दिलाय, निषेध होणार आहे, पत्र जाणार आहे, उत्तर येणार आहे, कारवाई होईल. पण आता आम्ही ठरवलंय बूट का गेला त्याच्या मुळाशी जाऊन काम सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? मुळात जाऊन काम करा. बूट का गेला? जर मुळातच जाऊन काम केलं आणि मुळात औषध येऊन जर झाड रिपेअर केलं तर झाडाला पानं चांगली येतील, झाडाला फुलं चांगली येतील, झाडाला फळं चांगली येतील. जखम मांडीला आणि औषध शेंडीला इथनं पुढे लावलं जाणार नाही. सत्ता हातात घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी आंबेडकर अनुयायी एका जीवानं एकत्र आलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशावर भिरकावलेला जो बूट आहे तो कोणी व्यक्तीवर नाही तर संविधानानं दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यावर भिरकावलेला बूट आहे. लोकप्रतिनिधींच्यावर भिरकावलेला बूट आहे. लोकशाहीच्या सर्व स्तंभावर भिरकावलेला हा बूट आहे. आणि आज जो इथं आंबेडकर अनुयायी किंवा भारतीय घोषवाक्य आहे, संविधान के सम्मान में हम सब भारतीय मैदान में. भारतीय म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो. कशासाठी आलो तर हा भिरकावलेला बूट श्री गवई यांच्यावर नसून प्रत्येक जणावर, तुमच्या आमच्या सर्वांच्यावर आहे. आणि ह्या बुटाला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा असा बूट उचलण्याची ताकद कोणत्या हातामध्ये येऊ नये म्हणून ही वज्रमूठ या ठिकाणी बांधली गेलेली आहे. ऐतिहासिक साताऱ्यातून सुरू झालेली प्रत्येक चळवळ यशस्वी झालेली आहे. आज ही चळवळ या ठिकाणी सुरू होते की जो बूट ज्या ताकदीनं संविधानाच्या विरोधात उभा राहतो तो बूट उचलणारा हात कशा पद्धतीनं मोडून टाकायचा त्यासाठीची ही वज्रमूठ आहे. एवढंच सांग.